श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कर्म म्हणजे नेमकं काय आहे ते सविस्तरपणे आज आपण ऐकूयात. आपण जे काही करतो, बोलतो, विचारतो त्याचं फळ आपल्याला कधी ना कधी मिळतच असतं. ही ओळ तुम्ही अनेक वेळा ऐकली असेल. पण खरंच कर्म म्हणजे काय, ते कसं काम करतं आणि आपल्या आयुष्यावर त्याचा इतका मोठा प्रभाव का असतो? चला तर मग आज आपण या व्हिडिओमध्ये सगळ्या प्रश्नांची खोलात जाऊन आणि साध्या आणि समजण्यासारख्या भाषेत उत्तरं जाणून घेऊयात. तर कर्म हा शब्द संस्कृतमधील आहे. कर्म म्हणजे कृती, म्हणजेच आपण जे काही करतो ते सर्व. पण फक्त कृतीच नाही, तर आपण केलेले विचार, आपण बोललेले शब्द आणि आपण केलेल्या कृती हे सगळं मिळूनच कर्म बनत असतं. म्हणजेच तुम्ही कोणाला मदत केली ते कर्म आहे. तुम्ही कोणाला दुखावलं तेही कर्म आहे. तुम्ही मनात वाईट विचार केला ते सुद्धा कर्मच आहे. कर्माचा मूलभूत नियम काय आहे? तर कर्माचा सर्वात महत्त्वाचा नियम असा आहे, जसं कराल तसं भराल. हा नियम अगदी साधा आहे पण खूप शक्तिशाली आहे. चांगलं कर्म चांगलं फळ, वाईट कर्म वाईट परिणाम. हा नियम कोणालाही चुकत नाही. ना श्रीमंत ना गरीब, ना कोणताही मोठा माणूस. कर्म फक्त कृती नाही तर भावना पण महत्त्वाच्या असतात. अनेक लोकांना वाटतं की फक्त कृती म्हणजे कर्म, पण खरं म्हणजे तुमची भावना खूप महत्त्वाची असते. जर तुम्ही कोणाला मदत केली पण मनात अहंकार होता, कर्म पूर्णपणे शुद्ध होत नाही. पण तुम्ही मनापासून मदत केली ते खूप शक्तिशाली चांगलं कर्म बनतं. म्हणजेच काय? कर्म बरोबर कृती, भावना आणि विचार. कर्माचे प्रकार कोणकोणते आहेत? एक असतं संचित कर्म. ते म्हणजे हे सर्व तुमच्या सर्व जन्मामधील साठवलेले कर्म असतात. म्हणजे एक मोठा डेटा बँक असते. ते कर्म आहे या जन्मात तुम्हाला भोगावं लागतं. उदाहरणार्थ तुमचं कुटुंब, तुमची परिस्थिती, तुमचं नशीब ते सगळं प्रारब्धामुळेच ठरत असतं. हे तुम्ही आता करत आहात ते कर्म. याच कर्मामुळे तुमचं भविष्य बदलू शकतं. कर्म आणि नशीब यांचं नातं काय? खूप लोक विचारतात, नशीब मोठं की कर्म मोठं? तर उत्तर आहे, कर्मच नशीब तयार करतं. आज तुम्ही जे करत आहात तेच उद्याचं तुमचं नशीब बनणार आहे. तर भगवद्गीतेतील कर्माबद्दल काय सांगितलं आहे? तर भगवद्गीतामध्ये कर्माबद्दल खूप सुंदर आणि गहन विचार दिलेले आहेत. सर्वात प्रसिद्ध श्लोक म्हणजे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. याचा अर्थ तुमचा अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे, फळावर नाही. म्हणजे तुमचं काम करा पण परिणामाची चिंता अजिबात करू नका. वाईट लोकांना चांगलं का मिळतं हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत असतो. मी चांगलं करतो तरी माझ्यासोबत वाईट का होतं? तर याचं उत्तर कर्माच्या नियमातच आहे. जे तुम्ही आज अनुभवत आहात ते भूतकाळातील कर्माचं फळ आहे आणि जे तुम्ही आज करत आहात ते भविष्यातील फळ ठरणार आहे. म्हणूनच वाईट माणूस आज सुखात दिसतो, त्यांचे जुने चांगले कर्म. चांगला माणूस दुःखात दिसतो, जुने वाईट कर्म. कर्मयोग म्हणजे नेमकं काय? कर्मयोग म्हणजे स्वार्थ न ठेवता प्रामाणिकपणे कर्म करणं. या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कर्तव्य पार पाडणं, फळाची अपेक्षा न ठेवणं, अहंकार न ठेवणं. कर्म टाळता येतं का? तर नाही. तुम्ही काहीही केलं नाही तरी तेही एक कर्म आहे. म्हणजे काही केलं तरी ते कर्म, काहीच केलं नाही तरी तेही कर्म. म्हणून कर्मापासून कोणीही सुटू शकत नाही. कर्म बदलता येतं का? हो. तुमच्या भूतकाळातील कर्म तुम्ही बदलू शकत नाही, पण तुमचं भविष्य तुम्ही बदलू शकता. कसं? तर चांगले विचार करून, चांगली कृती करून, इतरांना मदत करून. चांगलं कर्म कसं करावं? काही सोपे मार्ग आहेत. कोणालाही दुखवू नका, सत्य बोला, गरजूंना मदत करा, आईवडिलांचा आधार करा, देवावर श्रद्धा ठेवा, मन स्वच्छ ठेवा. कर्माचा परिणाम कधी मिळतो? तर कधी कधी लगेच मिळतो, कधी उशिरा मिळतो, कधी पुढच्या जन्मात मिळतो. पण एक गोष्ट निश्चित आहे, कर्माचं फळ नक्की मिळतं.
कर्म हा आपल्या आयुष्याचा पाया आहे. आपण जे करतो तेच उद्या आपल्याकडे परत येणार आहे. म्हणून चांगला विचार करा, चांगलं बोला, चांगलं करा. कर्म कधीही फसवत नाही, ते नेहमी परत येतं. जर तुम्हाला आयुष्यात बदल हवा असेल तर नशीब बदलण्याचा प्रयत्न करू नका. तुमचं कर्म बदला, कारण कर्म बदललं की नशीब आपोआप बदलतं. आपण एकदा फक्त कृतीला कर्म मानतो अनेकदा, पण खरं म्हणजे विचार हेच कर्माची सुरुवात असतात. प्रत्येक मोठी कृती आधी विचारात जन्म घेते. विचार, भावना, मग कृती, मग परिणाम. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्याबद्दल वाईट विचार करता, मनात राग निर्माण होतो. तुम्ही वाईट बोलता, नातं खराब होतं. म्हणूनच वाईट कर्म थांबवायचं असेल तर विचारापासून सुरुवात करा. कर्म हा आकर्षणाचा एक नियम आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शनसारखा. कर्म आणि आकर्षणाचा नियम खूप जवळचे आहेत. तुम्ही जसं विचार करता तसं तुम्ही आकर्षित करता. सकारात्मक विचार करता तर सकारात्मक घटना, नकारात्मक विचार तर नकारात्मक अनुभव. म्हणजेच तुमचं मन म्हणजे एक चुंबक आहे. कर्म आणि वेळ. कर्माचं फळ नेहमी लगेच मिळत नाही, म्हणून लोक गोंधळतात. 3 प्रकारे फळ मिळतं. तत्काळ म्हणजे तुम्ही चांगलं केलं लगेच आनंद मिळतो. थोड्या वेळाने, काही दिवस, महिने किंवा वर्षांनी फळ मिळतं. पुढच्या जन्मात. काही कर्म इतकं मोठं असतं की त्याचं फळ पुढच्या जन्मात मिळतं. कर्माचं चक्र. कर्म एक चक्रासारखं आहे. कृती, परिणाम, सवय, स्वभाव, नशीब. तुम्ही रोज खोटं बोलता, ती सवय बनून जाते, तोच स्वभाव बनतो आणि लोक विश्वास ठेवत नाहीत तर नशीब खराब होतं. त्यामुळे मन, वाणी आणि शरीर 3 प्रकारचे कर्म असतात. तर मनाचं कर्म काय? विचार, भावना ही सर्वात शक्तिशाली असते. त्यानंतर वाणीचं कर्म म्हणजे बोललेले शब्द. शब्द जखम करतात किंवा उपचार करतात. त्यानंतर शरीराचे कर्म. कृती, प्रत्यक्ष परिणाम दिसतो. न कळत होणारे कर्म म्हणजे कधी आपण जाणून बुजून वाईट करत नाही, पण तरीही वाईट कर्म होतं. उदाहरणार्थ, कोणाला दुर्लक्ष करणं, कोणाची मदत न करणं, चुकीच्या गोष्टीकडे डोळेझाक करणं, हे सुद्धा कर्मच आहे. कर्म आणि नातेसंबंध यांचा काय संबंध आहे? तर तुमच्या आयुष्यात येणारे लोकही कर्मामुळेच येतात. काही लोक तुम्हाला शिकवायला येतात, तर काही तुमचं आयुष्य बदलायला येतात. काही तुमचं वाईट कर्म संपवायला येतात. म्हणूनच प्रत्येक नात्यामागे एक कारण असतं. वाईट कर्म कमी कसं करावं? वाईट कर्म पूर्णपणे मिटवणं कठीण आहे, पण ते कमी करता येतं. काही उपाय आहेत का? तर हो, क्षमायाचना, मनापासून माफी मागा, दान आणि सेवा, गरजूंना मदत करा, नामस्मरण आणि प्रार्थना, यामुळे मन शुद्ध होतं. सत्कर्म वाढवा. चांगलं कर्म वाईट कर्मावर मात करतं. संत आणि महापुरुषांनी असं सांगितलेलं काय आहे? तर स्वामी समर्थ यांनी नेहमी सांगितलं आहे, भक्तांनी नेहमी चांगलं कर्म करावं, देव त्याचं फळ नक्की देतो. गौतम बुद्ध म्हणतात, आपण जे विचार करतो तेच आपण बनतो. महात्मा गांधी काय म्हणाले? तुमचे विचार तुमचं भविष्य घडवतात. तर कर्म आणि यश. जर तुम्हाला हवं असेल तर फक्त स्वप्न बघून उपयोग नाही, कर्म करावं लागतं. मेहनत केल्यानंतर यश मिळतं, आळस केल्यानंतर अपयश मिळतं. इतकं सोपं. आळस केलं की अपयश मिळतं, इतकं सोपं आहे. कर्म आणि अध्यात्म. अध्यात्मात कर्म खूप महत्त्वाचं आहे. 3 मार्ग सांगितलेले आहेत, कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग. यामध्ये कर्मयोग हा सर्वात सोपा आहे. एक जबरदस्त उदाहरण कल्पना करा. तुमचं आयुष्य म्हणजे एक बँक अकाउंट आहे. चांगलं कर्म म्हणजे डिपॉझिट होतं, जमा होतं. वाईट कर्म हे काढून टाकतं. जितकं चांगलं कर्म कराल तितकं आयुष्य श्रीमंत होईल. कर्माची सर्वात मोठी शिकवण काय आहे? कधीही कोणाचं वाईट करू नका, कारण ते परत तुमच्याकडेच येणार आहे. कर्म म्हणजे फक्त कृती नाही, तो तुमच्या आयुष्याचा संपूर्ण आरसा आहे. तुम्ही आज जे पेराल तेच उद्या उगवणार आहे. म्हणूनच चांगलं पेरा, प्रेम पेरा, मदत पेरा. कर्म कधीच विसरत नाही, ते योग्य वेळी परत येतं. आजपासून एक निर्णय घ्या. नशिबाला दोष देणं बंद करा
आणि तुमचं कर्म बदलायला सुरुवात करा. कारण तुमचं भविष्य तुमच्या हातात नाही, ते तुमच्या कर्मात आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.